पहिल्या षटक घेऊन होते आनंद गुरव सामना करतोय योगेश नॉन स्ट्राईकला आहे तो अहमद मेन पंचायत विजयवीर स्क्वेअर लेग पंच गौरव पराडकर आणि तिसऱ्या अंतर आहेत मैदानावरील सॉरी तन्मय गवणकर संघासाठी पहिला षटक घेऊन येतो तो अनंत गुरव सामना करतो योगेश नॉन स्ट्राईकला अहमद आणि दिवसातील तिसरा सामना या सामन्यातील पहिल्या सामन्यामध्ये या ठिकाणी टिपटापने अतिशय रंगतदार सामन्यात विजय मिळवला होता त्यानंतर अतिशय रुंद संघाने सुद्धा एकतर्फी सामन्यात विजय मिळवला आणि पुढील फेरीत त्यांनी प्रवेश केलेला आहे सौरभ कोंडेकर कृपया पॅव्हलियनपाशी यायचा आहे सामना सुरुवात होतोय सामना करतो तो योगेश आनंद गुरुवे यांच्या पहिल्या चेंडूचा या ठिकाणी सर्व खेळाडूंना सूचना प्रेक्षकांना सूचना या ठिकाणी होळीचा माड असल्यामुळे कृपया कोणीही चप्पल घालून या ठिकाणी त्या मांडावर उभा राहायचं नाही आज पहिला चेंडू फेकलाय तो कृपया चप्पल आपल्या पायातल्या काढून त्या मांडावरती बसायचं आहे याची सर्वांना सूचना आहे पाय चप्पलच काही जण दिसतात ते मांडावर बसलेले आहेत पाय जरी खाली असला तरी चप्पल पायात आहेत पुढचा चेंडू सामना करतोय अहमद अनंतचा आणि हा सुद्धा सुंदर चेंडू एकच धाव मिळते धावसंख्या होती ती तू सांगितलं पुढचा चेंडू अनंत सामना करतोय आणि हा सुद्धा सुंदर चेंडू तन्मय जरा असा इकडे पुढचा चेंडू सामना करतोय अहमद अनंतचा बघूया सुंदर चेंडू सुंदर गोलंदाजी एक धाव मिळते परंतु खराब एक्स्ट्रेक्शन त्या ठिकाणी आउट आहे सॉरी क्लीन बोल्ड झाला दिसला नाही मला आणि फलंदाज खरोखर सुंदर चेंडू फलंदाज बाद झालाय इकडून दिसण्यात आलाच नाही की फलंदाज बाद झालाय नवीन फलंदाज आलाय तो दिशांत आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता चेंडू तर सुंदर होता फलंदाज बाद झाला होता परंतु दो बॉल असल्यामुळे फलंदाजाला जीवदान मिळतंय धावसंख्या एकने वाढते धावसंख्या दिशांत आणि हा सुद्धा सुंदर चेंडू एकदा मिळते ती दिशांतला आणि पुन्हा तो स्ट्राईकला आलाय तो योगेश पाणी तरी पियाचा आणि सुंदर धावा पळून काढायच्या ठिकाणी दोन धावा मिळाल्या त्या दिशांत आणि योगेशला षटक संपलाय पहिल्या षटकांतर धावा झाल्यात त्या धावा झाल्यात त्या 7 नको बाबा पडल मोबाईल बाबू दिसणार नाही ना बाबू तिकडे बसायला लागेल वरती घे ना धावसंख्या झाले 7 पुढचा चेंडू षटक घेऊन आलाय दिवेश बिराडी आणि हा सुंदर फटका दिशांच्या बॅटवरून निघालेला आणि खणखणीत चौकार पहिला चौकार निघतो तो अली 11 साठी धावसंख्या झाली ते 11 बिराडी दिवेश बिराडी आणि काहीसा संत गोलंदाजी फुलटा चेंडू येतो बॅटवरती आणि फलंदाज धाबाद होण्याच्या प्रयत्नात आणि फलंदाज धाबाद होतो तो योगेश खराब क्षेत्रक्षण होतं परंतु थोडासा पाळण्यात लेट केला योगेशने धावू की नको धावू आणि त्यामध्ये बाद होऊन परत तो पॅव्हलियनमध्ये आणि आता मात्र साधिक करू स्वतः मैदानात बघूया आपल्या संघाला कितपत धावा संख्येचा डोंगर उभार टाकते 35 ते 40 धावांची गरज आहे मैदानावरती सामना जर जिंकायचा असेल तर बिराडीचा पुढचा चेंडू दिशांतला काय तो समजत नाही धाव काय मिळत नाही धावसंख्या आहे तिथे धावसंख्या आहे ती 12 सुंदर गोलंदाजी शेवटचे काय चेंडू शिल्लक आणि आता मात्र
थेट कॅच प्रॅक्टिस केली दिशांनी आणि झेल काढून दिलाय तो सीमारेषेवरती आणि फलंदाज बाद झालाय. स्कोर झाला तो 12. तीन फलंदाज बाद झालेत आणि धावा झाल्यात तर फक्त 12. सुंदर गोलंदाजी आपल्या धावा किती झाल्या? आणि नवीन फलंदाज केला तो फैजान. सादिक आणि फैजानी जोडी मैदानात. षटक संपलं. 2 षटकांतर धावा झाल्यात त्या 13. यानंतर होणारा सामना लगेच सुरू करण्यात येईल. या ठिकाणी आलेल्या संघाने कृपया आपली नाव नोंदणी करून घ्यायची आहे आणि मंडळाला सहकार्य करायचं आहे. 13-13 फैजान आणि सादिक कुणकरी ही जोडी मैदानात. अजूनही या स्पर्धेत किंवा या सामन्यामध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर अली 11ला 20 ते 25 धावांची गरज आहे. 12 चेंडूत आणि नवीन षटक घेऊन आलाय तो संदेश गुरव आणि हा सुंदर चेंडू होता. एक मला खूप छान आणि आता मात्र खणखणीत चौकार फैजानच्या बॅटमध्ये निघालाय. चौकाराने धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या झाली ती 17. 3 गडी गमावताना तिसऱ्या षटकात धावसंख्या 17. सुंदर गोलंदाजी झाली होती पहिल्या 2 षटकामध्ये. बघूया आता त्याचीच पुनरावृत्ती होते का ती संदेश कडून. पुढचा चेंडू संदेश सामना करतोय फैजान. बघूया बॅटवर का चेंडू येत नाही. एकदा तर मिळणार नक्कीच. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 18. आणि हा बॅटकट आहे आणि 1 धाव मिळणार नक्कीच या ठिकाणी. तुझं घर 1 धाव मिळते. सोडून येतं चल. धावसंख्या होती ती चल बाबू लवकर. घरी खाऊ 19. मग इथं बस ना. थोडा फोडी. पुढचा चेंडू संदेशचा. सुंदर गोलंदाजी होते आतापर्यंत. बघूया आज सादिक काय करतात सादिक भाई. परंतु एकदा तर मिळालीच आहे. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 20. 1-1 धावाने काय होणार नाही. शेवटचा मला वाटतं चेंडू या षटकातील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू कदाचित घेऊन येतोय तो संदेश कुरे. सामना करतो फैजान. बघूया फैजान काय करतोय. परंतु सुंदर चेंडू. धाव काय मिळत नाही. षटक संपलंय. 3 षटकानंतर फक्त धावा झाल्यात ते 20. आणि आता मात्र सादिक भाईना आपलं जुने कौशल्य या ठिकाणी दाखवून द्यावं लागणार आहे. मधु जाधवाने जसं दाखवलं आता. सादिक भाई बघूया आता काय करतायत. आणि या पूर्ण पाडेल हम भरू. आणि जबरदस्त फटका बसलाय तो सादिक भाईच्या बॅट मधून. चौकार मिळालाय. धावसंख्या चौपाट्याने वाढ. धावसंख्या झाली 24. आदित्य सातोपे सामना करतो तो आणि सादिक भाईच्या बनवून पुन्हा एकदा खणखणीत फटका निघालाय. धावसंख्या 1 ने वाढते. या ठिकाणी सादिक भाईंसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आले मधुकर जाधव यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा खणखणीत फटका बसलाय. फैजान सुंदर फलंदाजी करतोय. 10 धावावरती पोहोचलाय तो. धावसंख्या झाली 28. आता मात्र निर्धारित लक्ष्याच्या दिशेने प्रवास करताना निर्धारित धावसंख्येच्या दिशेनं 29 धावसंख्या झाली 29 सॉरी. आणि चेंडू मात्र हरवण्याचं प्रमाण प्रत्येक मॅचला 1 चेंडू आपला गायब होतो. कृपया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लक्ष राहायचं आहे. 3 मॅचला 3 चेंडू गायब झालेत. तिसऱ्या मॅचला हा मला वाटतं तिसरा चेंडू आपण घेतो जुना चेंडू वापरण्यासाठी. आदित्यचा पुढचा चेंडू सामना करतो फैजान पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा खडखडीत चौकार. खराब गोलंदाजी
बॅट्समॅनला देतात ती धावसंख्या झाली 33. फैजान जवळ 14 धावसंख्येवरती. आता मात्र एका आव्हानात्मक धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो साटवली संघ. आणि गोवशी संघाकडून आदित्यनं खरोखरच जी सुरुवात केली होती त्यासाठी आणि हा पुन्हा एकदा कणकणीत चौकार. अक्षरशः पिसे काढलेत बॉलिंगची. 18 धावा झाल्या आणि या षटकात मला वाटतं 17वी धाव निघाली. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर फटका, परंतु एवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकदा मिळते. धावसंख्या झाली ती 38. आणि खरोखरच मानावं लागेल फक्त 20 धावा होत्या पहिल्या 3 षटकात आणि या षटकात 18 धावा निघाल्यात. आणि सुंदर असं लक्ष ठेवलंय ते अतुल कोंबेकर, ऋषी पराडकर, सुहास साखरकर, प्रवीणवीर, महेश जाधव, मधुकर जाधव, तन्मय गव्हाणकर, सूरज उपकर, दुर्वांकुर पराडकर, राजेश गव्हाणकर, मंगेश कोळंबेकर, अक्षय पराडकर, प्रथमेश कांबळे, तानाजी शिवराम पराडकर, महादेव कावळे, गौरव पराडकर, सुनील श्रीमंत, प्रदीप मोरे हे या रक्तदात्यांची नावं आहेत. या सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. पहिल्याच चेंडूवर धाव मिळाली ती दिवेश बिराडीला. पहिल्याच चेंडूवर धाव मिळाले आणि धावा करायचे निर्धारित 4 षटकामध्ये किती बाबू 39 धावा करायचे 39. 24 चेंडू 39 धावांची गरज. योगेश चापूरचा चेंडू सामना करतो डावकर. आता अनंत बघूया अनंत काय करतोय. आणि हा मात्र सुंदर फटका आणि 4 धावा. धावसंख्या झाली ते 6. हा चेंडू वाईट चेंडू योगेश सापडता चेंडू आणि हा मात्र सुंदर चेंडू, सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. तिघांनी चेंडू आलेला या ठिकाणी. धावसंख्या झाली ती धावसंख्या झाली ती 7. पुढचा चेंडू योगेश सामना करतो आता दिवेश. टाकला आनंद आणि बॅटवर चेंडू घेतला फुल टॉस. एकदा मिळाले. धावसंख्या झाली ती 1 ने वाढते. धावसंख्या होते 8. बापेरे संघ आणि वाटूळ संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी पावलींपाशी यायचं आहे. बापेरे आणि वाटूळ यानंतर आला सामना लगेच खेळले. बापेरे आणि वाटूळ दोन्ही संघाच्या 9 चेंडू आहे. धावसंख्या 1 ने वर. धावसंख्या झाली ती बाबू 9. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर फलंदाजी एकदा मिळते. धावसंख्या झाली ती 10. धावा करायच्या त्या निर्धारित. पहिल्या षटकात धावा झाल्या त्या 10. आणि फलंदाज बाद होतोय अनंत. चांगला फलंदाज बाद झालाय आणि धावसंख्या झाली ती 10. 1 गडी बाद 10 धावा. 8 चेंडूचं षटक टाकलं आणि या षटकामध्ये जवळपास 10 धावा दिल्या. परंतु शेवटच्या चेंडूवरती त्यांनी महत्वाची अशी आनंदची विकेट मिळवली. वाटूळ संघाच्या आल्या बापरे संघाच्या कर्णधारांनी कृपया यायचं आहे नाणेफेकीसाठी. बापरे विरुद्ध वाटूळ रेंजर्स या संघामध्ये होणारा हा सामना. वाईज नाही काय नाही आणि संघासाठी नवीन षटक घेऊन आलाय तो दिशांत. सामना करतो दिवेश. नॉन टाकलाय तो 9 चेंडू आणि एकदा पळून काढले. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाले 12.
संदेश पुन्हा एकदा नो चेंडू, पुन्हा एकदा 10 पळून काढले. दोघांच्या मध्ये आपल्या भाऊ ह्या पोरकेला द्या थोडा धावसंख्या झाली ती 14. पुन्हा नो चेंडू. पुढचा चेंडू दिशाचा सामना करतोय दिवेश. पुन्हा एकदा बघूया आणि हा मात्र खणखणीत चौकार. गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी धावसंख्या झाली ती 18. आणि आता मात्र सुंदर गोलंदाजी एकदा मिळते. धावसंख्या होते ती 19. थांबली नाणेफेक होते बापेरे आणि बाकेरे या संघामध्ये. धावसंख्या होते 20. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण, खराब थ्रो आणि एकदा फोन काढले. धावसंख्या झाली ती 21. पुढचा चेंडू दिशांचा आणि खणखणीत चौकार बसलाय. नागादेवी संघ आता मात्र विजयाच्या दिशेने आगीभूत करताना. धावसंख्या झाली ती 25. फक्त आता या ठिकाणी इर्षाद बरमारे साहेब आपण परत कुठे चाललात? या ठिकाणी पॅव्हलियनपाशी येऊन जायचं आपण. कृपया साठवलीचे प्रतिष्ठित आपले नागरिक व्यापारी. हा ठीक आहे या ठिकाणी आम्ही त्याच्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. ते पुन्हा भेट देणारच आहेत. अशा प्रकारे धावा झाल्या त्या 25, 26 आणि धावा करते निर्धारित 4 षटकात. बाबू किती पाहिजे? 13 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. बघूया काय होते. नागादेवी संघ जिंकते की सातवली अली जिंकते? आणि सामना जिंकायचा असेल तर मगाशी झाला जो सामना झाला होता टिपटॉप विरुद्ध सडवली, तशी गोलंदाजी करावी लागेल. तशा प्रकारचा खेळ करावा लागेल तरच हा सामना असा या ठिकाणी संघ जिंकू शकतो. कुठले रे सादिक भाई हे षटक आहेत संघासाठी 3रं. चेंडू तर सुंदर टाकला. बघूया सादिक भाई काय करामत करतात. जी करामत या ठिकाणी छोट्या आर्यनने केली होती, अभयने केली होती, तीच करामत करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर आलेले बनला. आणि हा मात्र सुंदर फटका आणि पंचघोषित 2 धावा. एक सूचना आहे लक्षात घ्यायचं, त्यात जे चौकाराच्या या ठिकाणी किंवा 2च्या ठिकाणी जो निशाण झेंडा लावलाय त्याला चेंडू लागला तर 2 धावा मिळतील. कुठून लागला तरी 2 धावा. त्याला जर स्पर्श झाला चेंडूचा तर त्या ठिकाणी 2 धावा देण्यात येतील. पण तो हे काढून टाकावं लागेल. अशा प्रकारे 2 धावा फोन काढल्यात. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सादिक भाईंची सुंदर गोलंदाजी होती परंतु खराब क्षेत्ररक्षण. धावा झाल्यात त्या 30. अजूनही 9 धावांची गरज. आणि 1 धाव तर फोन काढले. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 31. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. नवलादेवी बापरे विरुद्ध वाटोळ रेंजर्स यामध्ये झाल्या नाणेफेकीमध्ये वाटोळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारले. लगेचच हा सामना सुरू होईल. या सामन्यामध्ये अजूनही 7 धावांची गरज. गळशिला बघा काय होत आहे. एकदा तर नक्कीच फोन काढले. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 33. सुंदर गोलंदाजी सादिक भाईंची, खरोखर सुंदर गोलंदाजी. आणि जवळपास मला वाटतं 5 ते 6 धावाच्या षटकात दिल्यात.
आणि अजूनही 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा. चुरशीचा सामना असं वाटलं नव्हतं, मला वाटतं षटकात सामना संपला असता, परंतु चांगली गोलंदाजी केली सादिक कोंडकर यांनी आणि आपल्या संघाला अजूनही आपलं आव्हान जिवंत ठेवलंय. या स्पर्धेतील आजचा हा दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना. यानंतर होणारा सामना नवलादेवी वापर विरुद्ध वाटो रेंजर्स. नाणेफेक जिंकून वाटो संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. काय पुढे देऊ नको, या जाणार बाउंड्री. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावांची गरज. सामना जर काय झाला तर या ठिकाणी सुपर ओव्हर खेळली जाईल, याची कृपया सर्वांना नोंद घ्यायची आहे. नवीन आलेल्या संघांचं या ठिकाणी मंडळाचं त्यांना खूप खूप स्वागत, मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं. आणि आता मात्र सामना करणार आहे तो संदेश आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलाय आणि 1 धाव मिळते. बघूया 5 चेंडू 5 धावा काय करतो आता दिवेश आणि संदेश. हा मग बघूया आपलं कसं पणाला लावतो का, आपला सर्व अनुभव पणाला लावून या ठिकाणी सामना खेचून आणायचा त्यांना. आणि आता मात्र हा सुंदर झेल पकडलाय. खराब गोलंदाजी, मला वाटतं 1-1 धावाने सुद्धा हा सामना येऊ शकतो, परंतु सामना लवकर संपवण्याच्या नादात दिवेश 5 झाला आणि सुंदर झेल पकडलाय. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. 13 धावा काढला दिवेशने, परंतु गरज असतानाच त्यांना हारागिरी केली, आपलं विकेट गमावले, आत्महत्या केली आणि पहिल्यांदा परतलाय. आणि आता मात्र गेला फलंदाज श्री बंटी डावखोरा फलंदाज. सोनोय 4 चेंडू 5 धावा. बघूया अहमद काय करतोय आता. अहमदचं खरोखर कसं आहे, सादिक भाईंचं सुद्धा कसं आहे. आणि फलंदाज यष्टीचीत होतोय, सुंदर यष्टीरक्षण. चेंडू सुटला होता हातातून, परंतु तिसऱ्या प्रयत्नात यष्टीचीत करण्यात यश मिळालंय. आणि स्वतः सादिक भाईंचे चिरंजीव आहेत ते, परंतु मैदानावरती एक खेळाडू म्हणून त्यांच्यासारखे खेळतात, त्यांना सुद्धा ते त्याचप्रमाणे त्याला सूचना देतात, ओरडतात सुद्धा. आणि या अलीच्याच नावाने ही टीम खेळली जाते सादिक भाईंकडून. पुढचा चेंडू 3 चेंडू 5 धावा. अत्यंत चुरशीचा सामना होतोय. प्रेक्षकांना खरोखर हा सामना वाटला नव्हता एवढा चुरशीचा होईल. आणि पुन्हा एकदा हारागिरी. हातातून घासवर कसा गमवायचा असेल तर मला वाटतं हे उदाहरण या ठिकाणी सादर करतात नागादेवी 11. आणि अहमदने या ठिकाणी हॅट्रिक केले, विकेटची हॅट्रिक दिली. 2 चेंडू 5 धावा. 12 चेंडू 13 धावा होत्या. विकेट किती गेल्यात बघा जरा. 4च गेले. आणि नवीन फलंदाज आहे तो मंगेश बिराडी. बघा मंगेश काय करतोय. 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. सामना जर टाय झाला तर या ठिकाणी सुपर ओव्हर होईल. बघा सुपर ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते का या स्पर्धेतील पहिली. पुढचा चेंडू अहमदचा सामना करतो आणि खराब अतिशय खराब फलंदाजी या ठिकाणी. सामना आलेला अक्षरशःने घालवून दिलेला आहे. चौकाराची गरज आहे. चौकार मिळाला तर सामना टाय होईल आणि सुपर ओव्हरचा आनंद या ठिकाणी जमलेला लाखो प्रेक्षकांना या ठिकाणी घेण्यात येईल. या ठिकाणी सर्व स्टेडियम या ठिकाणी तिकीट विक्री फुल झालेली दिसते. काय झालं तर सुपर ओव्हर होईल याची सर्व पंचांनी लक्ष ठेवायचं. बरोबर आपलं या सामन्याकडे. अशा चुरशीच्या सामन्यात पंचांचा खरोखर कस लागतो, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. तन्मेश, तानाजी आणि विजय आपली जबाबदारी चोख पार पाडताना. अहमदचा पुढचा निर्भय चौकार होता का. आणि आता मात्र फलंदाज होतो आणि या षटकात रेकॉर्ड